प्रकारे हा मानहानीचा गुन्हा ठरतो आणि नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज तात्काळ नगर अभियंत्यावर गुन्हा दाखल होईल. काल मी ताबडतोब एक लाईव्ह बातमी केली की नगर अभियंता गेली 5 वर्ष 10,000 कोटीचा भ्रष्टाचार करतात, विचारायला प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि जी 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मागील 3 ते 5 वर्षाच्या कालावधी जे आहेत, जी नवीन कामं केली 10,000 कोटीची कामं पुन्हा खोदून दोषदायित्व कालावधी असताना देखील ती अशी कामं रस्त्यांची खोदाई जे चालू केलेत, मग केलेल्या कामाचा निधी गेला कुठं? रंगरंगोटी करणे, दिवाबत्ती करणं, रंगरंगोटी करणे, दिवाबत्ती करणे, लाईटिंग करून सुशोभित करणे, ह्या कामासाठी 100 कोटी 100 कोटी, रस्त्याच्या कामासाठी 3,000 कोटी, दुरुस्ती करणे 3,000 कोटी, कॉन्क्रीट रस्ते करणे, UTWD रस्ते करणे 3,000 कोटी, अशा प्रकारे 7,000 कोटी रुपये आणि आणखीन परत नव्याने अमृत योजना आहे आणि आता परत नव्याने रस्ते, म्हणजे जे काही 3,000 कोटी रुपये उरलेले होते ते शासनाला त्यांनी परत न देता ते महानगरपालिकेने इतर कामांसाठी वापरून निविदा काढल्या आणि टक्केवारीचे कामं ठेवले. गडकरी रंगायतांचं नवीन नूतनीकरणाचं काम स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नाही आहे तरी त्याचे काम करण्यात आलं, त्यामुळे त्याचं बिल देण्यात येऊ नये. शिवाजी मैदान शिवाजी टॉवर धोकादायक नसताना तोडलं. गडकरी रंगायतन धोकादायक होतं. वर्ग 1 मी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे पण ते तोडलं गेले नाही. नव्याने त्याच इमारतीची दुरुस्ती केली गेली. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट न करता एखादं काम करणं हा ऑडिटिंग मुद्दा आहे आणि चौकशी आहे. आणि शिवाजी मैदान शिवाजी टॉवर, धर्मवीर टॉवर, क्लॉक टॉवर हा धोकादायक नसताना तोडला गेला. आज वर्ष होऊन काम चालू नाही आहे. तिथे विविध राजकीय वरदस्तने कार्यक्रम होतात, त्यामुळे ठेकेदार तिथे काम करू शकत नाही. आता ठाणे महानगरपालिकेचं नवीन भवन होतं आहे. हा नवीन भवन सुविधा भूखंडावर होतो आहे आणि सुविधा भूखंडावर ठाणे महानगरपालिकेचं ऐतिहासिक भवन होतं आहे आणि या ऐतिहासिक भवनला जो काही 1,000 कोटीचं नियोजन आहे आणि त्या कामावर PMC जी TUMC कंपनी नेमलेली आहे, त्या कामावर PMC जी TUMC कंपनीची नेमलेली आहे तिची निविदा संपलेली आहे आणि कुठल्याही वाढीव प्रस्तावाला मंजुरी देताना ठोस कारणे आयुक्तांच्या समोर संबंधित अभियंते, उपअभियंते, कार्यकारी अभियंते आणि उपनगर अभियंत्याने ठोस कारणे न देता थेट नियुक्ती करणं म्हणजे 25 पॅनेलवरील कंपन्या आहेत. त्या 25 पैकी 24 कंपन्या ज्या सिनियर मोस्ट आहेत त्यांना न देता केवळ TUMC या संजय देशमुख कंपनीलाच काम देणं इथे कुठेतरी संशयास्पद पाल आहे. आणि मी अनेक पत्र दिलेत, माहिती अधिकार दिलेत, TUMC कंपनीचे युनियनचं लेटर हेड दिले, अद्यापर्यंत माझ्याकडे माहिती प्राप्त नाही. हे नगर अभियंत्याचं काम आहे. नगर अभियंता जर करत नसेल, सक्षमतेने करत नसेल तर तात्काळ त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी आयुक्त आणि त्याची चौकशी करावी, म्हणून मी गुन्हा दाखल करत आहे. एवढं लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.